नमस्कार, तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलवर. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. तर यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलंय. एका भांड्यामध्ये ते मध्यम आचेवर आपल्याला गरम करायचं. आपल्याला दूध गरम होत असताना हे लक्ष द्यायचंय की दूध उतू जाऊ नये याची खात्री करायची आहे. त्यासाठी आपल्याला थोडं ढवळत राहायचंय सारखं सारखं. आणि दुधाला उकळी आली की गॅस अजून कमी करायचा आहे. आता त्यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे. मी इथे 2 चमचे लिंबाचा रस आणि 2 चमचे पाणी मिक्स करून दुधामध्ये घालणार आहे. आता तुम्ही बघू शकता लिंबाचा रस घातल्यानंतर दूध आपल्याला दिसेल की अलगद फाटायला लागले. दूध आपलं फाटतंय. आता तुम्ही बघू शकता की पाणी वेगळं होतं आणि पांढरा पदार्थ म्हणजेच पनीर जे आहे ते वेगळं दिसतंय. आता गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला एक मोठा बाउल घ्यायचा आहे किंवा एक कुठलंही मोठं भांडं घ्यायचं आणि एक कापड घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही सुती कापड पण घेऊ शकता. नंतर खाली एक गाळणी ठेवून आपल्याला ते फाटलेलं जे दूध आहे ते त्यावर ओतायचंय. पाणी पूर्णपणे नितळून द्यायचंय म्हणजे तुम्हाला पनीर तयार होताना दिसेल. आता आपल्याला हे कापड जे आहे ते घट्ट बांधायचंय. त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचंय. आता यामधलं जे पाणी होतं ते मी सर्व काढून घेतलं, एकदम नितळून घेतलं आणि वरतून परत एकदा स्वच्छ पाणी घालायचं आपल्याला आणि तेही आपल्याला परत एकदा गाळून घ्यायचंय. आता यातलं सर्व पाणी काढून झाल्यानंतर पनीर 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला दाबून ठेवायचंय. मी जसे व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे तुम्ही करू शकता. त्यावर आपल्याला एक जड वस्तू ठेवायची, जसं की तुम्ही पाणी भरलेला टोप ठेवू शकता, मी जसा ठेवलाय तसा, किंवा कोणताही जड डब्बा ठेवू शकता. आता 15 ते 20 मिनिटानंतर आपल्याला कापड ते आहे ते उघडायचंय आणि आपलं एकदम मऊ स्वच्छ आणि घरचं बनलेलं पनीर तयार आहे. आता ह्याचे क्यूब्स करून घ्यायचे, पनीरचे जसे क्यूब्स असतात तसे. तर कसं वाटलं तुम्हाला हा सोपा पनीर रेसिपीचा व्हिडिओ? ट्राय करा आणि मला कळवा की तुम्हाला कसा अनुभव आला. तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.